नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे मराठी बोल ह्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी एक मी छान कथा घेऊन आले आहे. ही कथा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग चला सुरू करू आजच्या कथेला. कथेचं नाव आहे तडजोड. तुला भात रोज पाहिजे असतो का? एक दिवस नसेल तर? हो, माझं त्याशिवाय जेवण होत नाही. मग स्वतः कुकर लाव, करून घे. मी कुकर किचनच्या ओट्यावर आपटत म्हणाले. त्या आवाजाने नितीन दचकला. मी एवढी चिडेल असे त्याला वाटले नव्हते. तो माझ्याकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात भीती होती. मी उजव्या हाताने कुकरचा दांडा घट्ट पकडला होता. माझे हात रागाने थरथरत होते. श्वास फुलला होता. घामाचे धार केसातून कपाळापर्यंत आले होते. नितीन माझ्याकडे बघत एक पाऊल मागे सरकला. तसा मी कुकरचा हात सैल केला. मी पुढे झुकले गेले. या रागामुळे माझे अवसान गळाले होते. मी ओट्याचा आधार घेतला. नितीन सावकाश दिवाणखान्यात गेला. सोफ्यावर बसला. त्याने टीव्ही लावला. मी टीव्हीच्या आवाजाने संतापले. सरकन एका क्षणात मुठी आवळल्या गेल्या. मी हातात तोच कुकर घेतला आणि दिवाणखान्याकडे धावले. तो कुकर नितीनच्या दिशेने फिरकावून दिला. तो जड कुकर नितीनपर्यंत पोहोचलाच नाही. त्याच्या पायापर्यंत गेला. तो बेसावत होता. हे त्याच्यासाठी अनपेक्षित होतं. तो दचकला. त्याने घाबरून माझ्याकडे बघितलं. त्याने पाय वर केले. मांडी घालून सोफ्यावर रेलून बसला. मग माझ्या नजरेला नजर द्यायची त्याची हिंमत पण झाली नाही. मला खरंच उठता येत नव्हतं किंवा उठायचंच नव्हतं. काहीही असेल. मी परत झोपायचा प्रयत्न केला. सायली, नितीन जसा ओरडला तसा मी त्याने दार ढकलायला सुरुवात केली. दाराला हात पाय मारू लागला. माझ्या नावाचा जयघोष करत होता. पण मी पण आज काही केल्या उठणार नव्हते. बघू किती वेळ दार वाजवतोय असं म्हणून मी दरवाजा उघडलाच नाही. थोड्या वेळाने दार वाजवणे बंद झाले. मी पण झोपी गेले. मला पहाटे जाग आली. जरा बरं वाटत होतं. मी उठले. दार उघडलं तसा दारावर डोकं ठेवून झोपलेला नितीन आत कलंडला गेला. त्याला जाग आली. मी त्याच्याकडे न बघता बाथरूमला जाऊ लागले. नितीन माझ्या मागे मागे डोळे चुळत आला. सायली, ऐक ना, सॉरी रे, माझं चुकलं. नितीन मागे येत विनवाणी करायला लागला. मी त्याच्या चेहऱ्यावर बाथरूमचा दरवाजा लावून घेतला. ऐक ना सायली, काय झालं? सॉरी ना, माझं चुकलं ना, ऐक ना, असं तो म्हणत होता. मला काही बोलायचं नव्हतं. मी बाथरूममधून बाहेर आले. नितीन माझ्या मागे मागे करत होता. सायली, ऐक ना, काल रात्री मी घाबरलो. मी थांबले. मी त्याच्याकडे बघितलं. तू असं का केलंस? दरवाजा का लावून घेतलास? मी घाबरलो होतो. प्लीज असं कधी करू नकोस, प्लीज, असं म्हणत त्याने माझा दंड पकडला. हात सोड, मी शांतपणे आवाजात चरक ठेवून म्हणाले. त्याने लगेच हात सोडला. मी फ्रीजमधून दूध काढले. चहाचं भांडं बाहेर काढलं. थांब, मी करतो. माझ्या हातातून भांडं काढून घेत नितीन म्हणाला. मी त्याच्याकडे न बघत दिवाणखान्यात गेले. टीव्ही लावला. पण जशी की मी सोफ्यावर बसले तसे मला जाणवले माझी झोप पूर्ण झाली नाहीये. मी एका बाजूने कलंडले. परत झोपले. नितीनने गरम चहाच्या कपाने माझ्या दंडावर चटका दिला. तशी मी दचकन जागी झाले. नितीन हसला. मला हसवण्याचा प्रयत्न केला. पण मी रागाने बघत त्याच्या हातातून चहाचा कप घेतला. चहा पिऊ लागले. कसा झालाय चहा? असा नितीन विचारू लागला. मी मात्र काहीच उत्तर दिले नाही. आपण एक कामवाली ठेवूया का? ती करेल स्वयंपाक. मी वॉचमनला विचारतो. त्याच्या ओळखीची असेल कुणीतरी. मी काहीही म्हटलं नाही. तुला ऑफिसला सोडू का? खरं तर मला काहीच बोलायचं नव्हतं. वाटेत नाश्ता करू असं नितीन म्हणू लागला. मी काहीही म्हटलं नाही. मी चहा संपवला आणि ऑफिसला जाण्याची तयारी करू लागले. नितीन मात्र माझ्या मागे मागे करत होता. नितीनने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण मला त्याचे तोंडसुद्धा बघायचे नव्हते. अशी भांडण कधीतरी अधून होतच असतात. पण आता सवय झाली आहे. मला त्याच्या स्वारीचा कंटाळा येऊ लागला होता. काय तेच परत सॉरी आणि मी लगेच त्याला माफ करू का? कशाला? काय गरज आहे? आधी त्रास द्यायचा आणि मग सॉरी, फक्त सॉरी म्हणत राहायचं. मी त्याला काही न सांगता घरातून निघाले. घराचा दरवाजा सुद्धा लावला नाही.
संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेला नितीन माझ्या ऑफिसला आला. असा अचानक कधी आला नव्हता. मला त्याच्याबरोबर जायचं नव्हतं, पण आमची भांडण जग जाहीर करायची नव्हती. काही गत्यंतर नव्हतं. मला त्याच्या बाईकवर बसावं लागलं. त्याने बोलायला भरपूर प्रयत्न केला, पण त्याला मी भीक घातली नाही. त्याने बाईक मॉलजवळ थांबवली. मी पिक्चरला येणार नाही, मी असं सावकाश म्हणाले. नितीन म्हणाला, अगं चल ना, मस्त आहे पिक्चर, आवडेल तुला. मी बाईकवरनं सावकाश उतरले. शांतपणे पुढे चालू लागले. तसाच नितीन माझ्या मागे मागे धावत आला. माझ्या समोर येऊन थांबला. थांब ना. ओके, ऐक, इथे जेवण करूया. सुशी खाणार? नितीनने विचारलं. मला खूप भूक लागली होती, पण कंटाळासुद्धा आला होता. सगळ्यांचाच, याचा, स्वारीचा, लग्नाचा, या मॉलचा, या शहराचा, पण जाऊ दे, आता खाऊन घेऊ. मला कधी जेवणावर राग काढता येत नाही. माझ्या मनात विचार डोकावला तशी मी खुदकन हसले. स्वतःशीच आणि नितीनकडे चोरून बघितलं. त्याचे लक्ष नव्हते माझ्याकडे. आता नको का तुला वरण भात, वरून तूप घेऊन? मी त्याच्याकडे बघत मनात म्हणत होते. त्याच्या लक्षात आले वाटतं. त्याने भुवया उडून काय झाले असं विचारले. मी साहजिकच नजर फिरवली. मी खूप जेवले. नितीन माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण मीच टाळत होते. माझा राग अजून गेला नव्हता. आता हा 2 दिवस छान वागेल आणि परत पहिले पाडे 55. पण असं काही झाले नाही. नितीन त्या रात्रीच्या भांडणापासून खूपच बदलला होता. कधी ओरडला नाही की कधी भांडला नाही. मी म्हणलं तसं माझ्यासाठी वेळ काढून प्रेमाने वागत होता. मला फार आश्चर्य वाटत होतं. याला कुठल्या भूताने पछाडलं तर नाही ना, का जादू झाली? या कथेचा पुढचा भाग पाहायला अजिबात विसरू नका. कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.